जात पंचायतीने घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्याने एका तरुणीचं लग्न मोडलं। नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला। मीडियाने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्याने तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय। ती विशीतली तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेली। गेल्या 22 मेला तिचं लग्न झालं। नवऱ्या मुलाचं आधीच लग्न झालेलं असतानाही तिनं त्याला स्वीकारलं। अखेर ती वेळ आली कौमार्य परीक्षेची। जात पंचायतीतल्या भूतांच्या दबावामुळे तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली आणि दुर्दैव म्हणजे त्यात तिला चक्क नापास ठरवण्यात आलं। पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं, पण पंचांनी झालेलं लग्न मोडलं। नवऱ्याकडची मंडळी निघून गेली, पण जाताना मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने न्यायला ते विसरले नाहीत, अगदी मंगळसूत्रासह। जात पंचायतीचं भूत अजूनही मानगुटीवर कसं बसलंय हे दाखवणारी नगरमधली ही घटना। सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांगुडे आणि ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं। खरं तर या घटनेमध्ये जात पंचायतीच्या पंचांचा दबाव या पर्यावरणावर प्रचंड असा आहे। त्यामुळे 8 दिवसापासून ॲडव्होकेट रंजना गवांदे आणि मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना असं लक्षात आलं आहे की ती मुलगी हिम्मतवान आहे, तिची आई हिम्मतवान आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये अजून लग्न होणं बाकी आहे। त्याच्यामुळं त्या पित्याला वाटणं साहजिकच आहे की जातीचे प्रश्न जातीत सोडवले नाही तर आपल्याला बहिष्कृत केलं जाईल, तर ह्या मुलींचे लग्न कसे होणार। हे जे घडलं हे मुळात ह्या जात पंचायतींच्या दबावामुळे, म्हणजे आपल्याकडे जी जात पंचायत ही जी व्यवस्था आहे ही न्याय व्यवस्थेला समांतर अन्याय व्यवस्था उभी झालेली, त्यातून हे घडलेले आहे। ह्या मुलीला न्याय मात्र मिळाला पाहिजे, ही अनिष्ट प्रथाही बंद झाली पाहिजे, जात पंचायतही बरखास्त झाली पाहिजे। कौमार्य परीक्षेचा हा संतापजनक प्रकार मीडियानं चव्हाट्यावर आणल्यानंतर महिला आयोग आणि सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत। अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर म्हणजे वेग घ्यायला लागल्या तर याच्यामुळे आपल्याला मला वाटतं समाजामधलं स्वास्थ्य खराब होईल। तर या गोष्टीचा मी तीव्र निषेध करते एक महिला म्हणून, सरकारचा घटक म्हणून या गोष्टीवर कडक कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेऊ। मी महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही तसे आदेश दिलेले आहेत। संबंधित एसपीला बोलून त्या पूर्ण प्रकाराचा अहवाल मागवून या गोष्टीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि याबद्दलचे नियम आता कुठेतरी शासनाने घालून दिले पाहिजे। दरम्यान कौमार्य परीक्षेसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा आता जात पंचायत सदस्य करतायत। ते मुलगीचं म्हणणं योग्य नाही आहे। जात पंचायतीने नापूर ठरवलं बी नाही, त्याला काही बोललेले बी नाही आहे आणि जे त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे। हे काहीतरी आळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे पंचायतीवर, तिथल्या कमिटीवर। आणि बाकी जे सांगितलं ते काही नाही, बाकी मुलगीची परीक्षा झालीच नाही या प्रश्नामध्ये, हे चुकीचं आणि खोटं बोलले। समाधानाची बाब म्हणजे त्या तरुणीला आता परत घरी आणण्याची तयारी त्या नवऱ्याने दाखवली आहे। त्या लोकांनी आमच्यावर कंप्लेंट केली होती, तर त्यांच्यामध्ये माझं पण नाव येऊन गेलं होतं, तर ते माझ्यावर केस झालेली होती, तर ते पोलीस लोक काय आम्हाला जाऊ देत नव्हते, तर ते जामीनवर 2-3 दिवस शोधायला याला तिकडं म्हणून टाइम लागला आम्हाला, त्याला सांगितलं होतं आम्ही। पण मग हे जे आताच खुलासा झाला म्हणून तर ते ॲग्री झाली माझ्यासोबत, ती ॲग्रीच होती, पहिले पण होती ना आता पण। आता संसाराला जाणार, तो घेऊन जायला तयार आहे, तर मग मला काही प्रॉब्लेम। तू याच्या आधी आरोप केला होता की तुझ्यावरती कौमार्यचा आरोप झालेला आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे? हो, पण मग आता झाली ना त्याची सुलटा, पण ते बंद होईल ना। ते माझ्या मिस्टरांनी सांगितलं ना की आम्ही न्यू जनरेशनची मुली उभे राहते। त्या तरुणीला मीडियाच्या दबावामुळे न्याय मिळाला, पण कौमार्य परीक्षेसारख्या जाचक परंपरा अजूनही समाजात सुरू असाव्यात याला काय म्हणायचं। महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रथांना मूठमाती कधी मिळणार। शिर्डीहून प्रशांत शर्मासह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, एक तर कौमार्य परीक्षेसारखी चीड आणणारी घटना घडते, तो प्रकार लपवण्याचा प्रयत्न होतो, मात्र मीडियाचा दबाव, त्यानंतर सरकारी यंत्रणांनी केलेल्या हालचाली, हे सगळं पाहता वाद मिटवण्याचाही प्रयत्न झालेला आहे। आता मुलगाही तयार आहे मुलीला नांदवायला आणि मुलगीही त्याच्याबरोबर संसार करायला तयार आहे। असं काही घडलंच नाही असंही मुलाकडून सांगितलं जातं। या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण कसं करायला आणि आता यापुढे काय कारवाई होणार आहे का, किंवा जात पंचायतीनं खरंच असा प्रकार केला असेल तर याबाबत काही हालचाली होणार आहेत का? खरं म्हणजे जात पंचायतच्या विरोधातला जी काही ही चळवळ आहे ही एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे, ही या घटनेमुळे आपल्याला समोर येत आहे। आतापर्यंत जात पंचायतीच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत, मात्र ही वेगळी केस अशी आली की ज्यामध्ये कौमार्य परीक्षा सुद्धा द्यावी लागते जात पंचायतीच्या समोर। हे भयानक वास्तव या घटनेतून समोर आलं आहे।
आज विषय काही हो, त्या मुलीने आता नंतर जरी ती बदललेली असली, तिने नंतर मान्य केलेलं असलं किंवा असं काही घडलेलं नाही असं पंचांचं म्हणणं असलं तरी वस्तुस्थिती ही आहे की अशी घटना घडलेली होती. ही स्वतः पीडित मुलगी पोलीस स्टेशनला या ठिकाणी तक्रार करण्यासाठी गेली होती, मात्र तिच्या वडिलांनी दबाव आणल्यामुळे तिने पोलीस स्टेशनला ही तक्रार केली नाही आणि त्यामुळेच हे प्रकरण पूर्णपणे लेखी स्वरूपात समोर येऊ शकलं नाही, कायद्याच्या कचाट्यात येऊ शकलं नाही. मात्र एकूणच माध्यमांनी तरीही हे प्रकरण उचलून धरल्यामुळं आज मुलालाही त्या ठिकाणी जावं लागलं, त्या मुलीची याचना करावी लागली, तिची माफी मागावी लागली आणि नंतर दोघांच्या समझोत्यानं आता आज पुन्हा हा सौख्य म्हणजे आपण त्याला म्हणूया नांदा सौख्य बरे होणार आहे, दोघं आता एकत्र राहणार आहे. मात्र यातून हेच सांगता येईल आपल्याला की जात पंचायतीचं हे जे काही वास्तव आहे, जात पंचायतीच्या कायद्याचा दुरुपयोगही होऊ शकतो आणि त्याचा चांगलाही उपयोग होऊ शकतो, हे सगळं या समोर आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जात पंचायतीच्या ज्या काही केसेस समोर येतील त्या बाबतीमध्ये सावधान राहण्याचं गरज आहे. नक्कीच. धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. जात पंचायत कौमार्य परीक्षा प्रकरणी जात पंचायतीच्या पंचांशीच बातचीत केली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी यांनी. नाशिक आणि नगरमधून जात पंचायतीची एक धक्कादायक बातमी समोर आली. कौमार्य परीक्षेमध्ये विवाहित तरुणी ही नापास झाली, त्यामुळे तिचा विवाह मोडण्यात आला आणि केवळ जात पंचायतीच्या सांगण्यावरूनच हा विवाह मोडण्यात आला अशी ही बातमी पुढे आली. आपल्याबरोबर जात पंचायतीचे पंच आहेत, त्यांची नेमकी यामागची काय भूमिका होती आणि ही अघोरी प्रथा काय आहे हे जाणून घेणार आहोत आणि जात पंचायतीचा जात हा इथून पुढे तरी बंद होणार की नाही असे प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मोडकलालजी नमस्कार. सर्वप्रथम सांगा, 22 तारखेला हे लग्न झालेलं होतं आणि त्या मुलीला ती कौमार्य परीक्षेमध्ये नापास झाली, हे जात पंचायतीने तिला नापास ठरवलं. मुळात ही कौमार्य परीक्षा ही का घ्यावी लागते, काय सांगाल? कौमारिक परीक्षा घेण्याच्या अगोदर लग्न झाल्यानंतर आम्ही सगळे त्यांच्याच घरी गेलो का मुलगीला घेऊन जायची आहे. तर मुलगीने काय केलं, अगोदर ते मंगळसूत्र काढलं, मग हे फेकून दिले, पायातले जोडे फेकून दिले आणि बाकी लोक मग ते थोडं असं तू झाली आणि उठून निघाले आणि ते घरी निघून आले. याच्यामध्ये ते कौमार्याच्या प्रश्नाच नाही उठलं. त्यांच्या लग्नामध्ये गेलो होतो आणि लग्न करून निघून आलो. मागे काय झालं ते मला माहीतच नाही. पण आता मुलीच्या घरच्यांकडनं हीच माहिती समोर येते आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं जे जात पंचायत मोठमोठी अभियान चालवत आहेत त्यांच्याकडनं हीच माहिती समोर येते. मुलगी पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी देखील जाते की जात पंचायतीचा जो पगडा आहे समाजावरचा, त्या जात पंचायतीच्या पगड्यामुळे हे सर्व प्रकार घडत आहेत आणि जात पंचायतीने तिला नापास ठरवलं म्हणून तिची जे विवाह जमलेला होता तो मोडण्यात आलेला आहे. हे चुकीचं आहे. ते मुलगीचं म्हणणं योग्य नाही आहे. जात पंचायतीने नापूस ठरवलं बी नाही, त्याला काही बोललेले बी नाही आहे आणि जे त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. हे काहीतरी अळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे पंचायतीवर, तिथल्या कमिटीवर. आणि बाकी जे सांगितलं ते काही नाही. बाकी मुलगीची परीक्षा झालीच नाही या प्रश्नामध्ये, हे चुकीचं आणि खोटं बोललं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा, मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. पुढच्या बातम्यांकडे. एकनाथ खडसे समर्थक आमदार, खासदार आणि नेत्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची भेट घेतली. राजू भोळे, स्मिता वाघ आणि हरिभाऊ जावळे हे 3 आमदार, खासदार A.T. पाटील आणि जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना भेटले. एकनाथ खडसेंनी दबाव तंत्र म्हणून या नेत्यांना भेटीसाठी पाठवलं का असा सवाल आता विचारला जातोय. तर खडसे आणि जळगावमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनीच या नेत्यांना बोलावून घेतल्याची चर्चाही रंगतीये. असं मुद्दाम म्हणून कोणीही मला भेटायला खडसे साहेबांच्या प्रकरणात आलं नाही. जळगाव जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आले होते आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक चर्चा करण्यासाठी मी त्यांना इथं बोलवलं होतं. 31 तारखेपर्यंत आम्हाला संघटनेच्या सर्व समित्या पूर्ण करायच्या असल्या कारणानं मी त्यांना निरोप देऊन बोलवलं होतं आणि केवळ तेवढ्याच विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली. बघूया प्रदेश अध्यक्षांच्या भेटीला कोण कोण गेलं होतं. राजू भोळे, स्मिता वाघ आणि हरिभाऊ जावळे हे 3 आमदार, खासदार A.T. पाटील, महसूल मंत्री एकनाथ खडसे राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार अशा चर्चा रंगत असताना जळगाव पालिकेतल्या 16 नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. हे सगळे नगरसेवक खडसे समर्थक असून त्यांनी अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचा इशारा दिलाय. सामूहिक राजीनाम्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे सोपवण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिलाय. जळगाव भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचं हे दबावतंत्र असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्ष हा मग आता उद्या पाठीशी उभा राहायला हवा होता, तसे उभे राहताना ते दिसून येत नाही. याच्यामुळे आम्ही संबंध नगरसेवक
आम्ही लहान कार्यकर्ते आहोत ना. आता बाबा काही आरोप झाले, पक्ष साथ देत नाही, आमच्यावर काही आरोप झाल्यावर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं अशी आमची अवस्था झाली आहे. याच्या पक्षात आम्ही पक्षाच्या निदर्शन आणण्याकरता आम्ही सामुदायिक राजीनामा देतो. खडसे साहेब एक धुवाधार नेते आहे, त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकदनिशी उभं राहायला पाहिजे. परंतु एकच पक्षाध्यक्षच फक्त त्यांचं स्टेटमेंट येतं. आमची याची मागणी आहे की मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी राज्यपालांनी आपले घटनात्मक अधिकार वापरावेत अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. राज्यपाल मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात, मात्र एकनाथ खडसे यांनी या शपथेचाच भंग केला असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. एकनाथ खडसेंच्या कुटुंबियांनी खरेदी केलेल्या जमिनीची दस्त नोंदणी पुण्यातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे. म्हणजेच एक सरकारी जमिनीचं वादग्रस्त खरेदी खत एका सरकारी कार्यालयातच झालंय. असं असताना संबंधित कार्यालय तसंच मुद्रांक व नोंदणी विभाग झाल्या प्रकाराची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे कायद्यातील त्रुटीच जमीन गैरव्यवहारांना पूरक ठरत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. जमिनीचं खरेदी खत कितपत विश्वासार्ह मानायचं यासमोर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. जमिनी संदर्भातील कागदपत्रांवर MIDCचं नाव असताना खडसेंच्या कुटुंबियांनी पुण्यातील 3 एकर जमीन अल्प किमतीत खरेदी केली. उपलब्ध माहितीनुसार ही जमीन सरकारच्या मालकीची आहे, तरी देखील तिची परस्पर विक्री होते आणि संबंधित सरकारी कार्यालय या व्यवहारांची नोंद करते. हे सगळंच अनाकलनीय आहे. निबंधक कार्यालयात असे वादग्रस्त तसंच संशयास्पद व्यवहार नोंदवले जात असताना त्याची जबाबदारी मात्र कोणीच घ्यायला तयार नाही. इतकंच नाही तर खडसेंच्या प्रकरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी आम्हाला या विभागाशी संबंधित अनेक कार्यालयांचे उमरे झिजवावे लागले, मात्र या विषयावर कुणीच अधिकृतपणे बोलायला तयार नाही. प्लीज नाही, यू आर नॉट ऑल. नाही रिक्वेस्ट आहे म्हणजे नका माझी पण रिक्वेस्ट फक्त एक नाही आलंय का सर फक्त प्लीज ते मला सर फक्त खालीलं तर रेकॉर्डवरच झालेलं मग हां ते मालकी फक्त जे आहे तर ते बघणं आपलं काम आहे का इथे ते तुम्ही आता जे म्हणता की आपल्या अखत्यारीतला विषय नाही तर तो नेमका फक्त आम्हाला समजून घ्या तेवढा फक्त म्हणजे की मालकी बघणं दस्त नोंदणी करताना मालकी बघायची असते का तेवढं नाही सर मी मुद्रांक शुल्काची आकारणी योग्य पद्धतीने झाली आहे की नाही, दस्ताची नोंद विहित मुदतीत होते का, त्याचप्रमाणे लिहून देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीने प्रत्यक्ष उपस्थित राहून कबुली जबाब दिलाय का, एवढ्याशीच आपला संबंध असल्याचं संबंधित अधिकारी सांगतात. विशेष म्हणजे यातून अनेक गैरव्यवहार होत असल्याचं ते मान्यही करतात. याचाच अर्थ कायद्यातील त्रुटी तसंच नियमातील मर्यादांचा सर्रास गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे एखाद्या सामान्य माणसाची जमीन एखादा धनदांडगा सहज बळकावू शकतो. लढण्याची ताकद नसेल तर नाहक अन्याय सहन करणं याशिवाय दुसरा पर्याय त्याच्या समोर उरत नाही. त्यामुळे खरेदी खत होतानाच अशा व्यवहारांना पायबंद घालणं आवश्यक आहे. सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक 10 या कार्यालयात खडसेंनी खरेदी केलेल्या जमिनीचं खरेदी खत झालं. मात्र खरेदी खत करताना जागेच्या मालकीची पडताळणी करणं हे आपलं काम नसल्याचं इथले वरिष्ठ अधिकारी सांगतात. त्यामुळे उद्या पुण्यातला शनिवारवाडा कोणी विकायला काढला आणि त्याचं देखील खरेदी खत झालं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे. एकनाथ खडसेंवर कारवाई व्हावी यासाठी आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. त्यापूर्वी आज त्यांनी राळेगणजीत जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खडसेंवरील आरोपांप्रकरणी अण्णांशी चर्चा केली. उद्यापासून दमानिया मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात अंजली दमानिया यांनी झी24 तासशी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया. मुख्यमंत्री जे आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना सांगायचे की भ्रष्टाचार मुक्त भारत मिळेल, पण आता कुठलीही ऍक्शन घेताना मग त्यांची कुठलीही पॉलिटिकल कंपल्शन असे ना का काही ऍक्शन घेताना दिसत नाहीये. मला असं खरंच खूप वाटतंय की आता उपोषणाशिवाय माझ्यासारख्या व्यक्तीला मार्ग नाही. कारण आता आपल्याकडे जेवढे पुरावे झाले आहेत ते घेऊन प्रत्येक वेळेस आपल्याला म्हटलं जातं की तुम्ही कोर्टात जा. मला असं वाटतं की मी कोर्टात का जावं. माझ्याकडे जर सरकार असेल आणि त्या सरकारने मला करप्शन मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारताचं आश्वासन दिलं असेल तर हे मी पुरावे त्यांना देणार. त्याच्यावर काम करणं, त्याची इन्क्वायरी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात गजाआड असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची शैक्षणिक जमिनीसाठी दिलेली 23 एकर जमीन महसूल विभागाने जप्त केली आहे। विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेवून ही कारवाई थेट मंत्रालयातून करण्यात आली। गेल्या 10 वर्षांपासून गंगापूर धरणालगत एमईटी या शैक्षणिक संस्थेला वास्तुशास्त्र महाविद्यालय उभारण्याकरता 9.25 हेक्टर जमीन देण्यात आली। 10 वर्षांपूर्वी सरकारी मूल्यांकनानुसार या जमिनीचं बाजार मूल्य 40 कोटी आहे। ही शासकीय जमीन मुंबई एज्युकेशन ट्रस्टला देण्यात आल्यानंतर विश्वस्त सुनील कर्वे यांनी धर्मदाय खात्याकडे तसंच महसूल विभागाकडे तक्रार केली होती। तसंच नाशिकचे भाजपचे दिनकर पाटील यांनीही ही जमीन जप्त करण्याची मागणी केली होती। गंगापूर गावात गोरधन गावात अजून एक जमीन गंगापूर डॅम गंमत जम्मत जवळ घेतलेली एका गरीब माणसाची राजवाड्यातल्या आमच्या, ती सुद्धा जमीन परत घ्यावी शासनाने आणि मी शासनाला खूप धन्यवाद देईल। आता मात्र ही जमीन जो कराराचा भंग झालेला आहे, ही जमीन आता सरकारने कोणत्या परिस्थितीत परत न देता जी गोरगरिबांची जनावर आहे, जे गुराचं आपण म्हणजे चरणाचं रान म्हणतो, त्यासाठी मोकळी करून द्यावी एवढी माझी शासनाला विनंती आहे। गंगापूर गोवर्धन शिवराज सुला विनियार्ड शेजारी असलेल्या या जमिनीची वास्तवातली किंमत कोट्यवधीत आहे। सरकारकडून जमीन ताब्यात घेतल्यावर एकाच वर्षात इमारत बांधून महाविद्यालय सुरू करण्याची अट होती। मात्र प्रत्यक्षात गेल्या 3 वर्षांपर्यंत त्यावर बांधकाम झालं नव्हतं। राज्यात नवं सरकार आल्यावर या जमिनीचा वापर कसा झाला याचा अहवाल स्थानिक प्रशासनाकडून मागवण्यात आला। अधिनियमात शर्तींचा भंग झाल्याचं कारण देत जमीन परत घेत असल्याचा आदेश खुद्द महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याचे कागदपत्र झी मीडियाकडे उपलब्ध झालेत। त्याच्याबद्दल एवढंच आहे की शासना म्हणजे जप्तीच्या संदर्भात आपण जमिनीच्या ज्या नोंदी घ्यायच्या आहेत त्याच्यावर खाली कारवाईसाठी तहसीलदारांना कळवून कारवाई करण्यासाठी कळवलेलं आहे। पण म्हणजे शासनाच्या ताब्यात घेण्याची आपण येस। महापालिकेच्या अजून अशा अनेक मोक्याच्या जमिनी भुजबळांच्या ताब्यात असल्यानं लवकरच अशा तक्रारी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा भुजबळ समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाड सत्र सुरू केलंय। पुण्यामध्ये सारंग अकोलकर आणि पनवेलमधील डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे यांच्या घरांवर सीबीआयनं छापे घातले। 3.25 वर्षांपूर्वी डॉक्टर दाभोलकर यांची हत्या पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलाजवळ करण्यात आली होती। सध्या हा तपास सीबीआयकडे देण्यात आलाय। छाप्यादरम्यान मोबाईल नंबर आणि ईमेल सहित काही कागदपत्रही सीबीआयनं ताब्यात घेतली आहेत। ताब्यात घेतलेल्या या माहितीची तपासणी केली जात असून पुढील तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण परिसरात अज्ञातांकडून 20 ते 22 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। हा सर्व प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास निगडी प्राधिकरणामधल्या पोस्ट ऑफिस समोर घडला। प्राधिकरण परिसरातल्या 3 वेगवेगळ्या रोडवरील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली। यामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। फोडण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सुमो, बोलेरो, इंडिका अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे। निगडी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। वेगवेगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले। त्यामधून कोणत्याही प्रकारची माहिती किंवा कोणतेही धागेदोरे अद्याप तरी सापडलेले नाहीत। त्यामुळे कोणत्या कारणासाठी हे कृत्य करण्यात आलंय याचं कारण सापडलेलं नाही। पुण्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं आज हजेरी लावली। संध्याकाळच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसानं पुणेकरांना चिंब केलं। अनेक पुणेकरांनी पावसात भिजत घरी जाणंच पसंत केलं। पुण्याबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये देखील पावसानं हजेरी लावली। संध्याकाळच्या वेळी गडगडाटासह आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांना चिंब केलं। तर महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 102% पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे। स्वतः विकसित केलेल्या मॉडेलच्या आधारे रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे। जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात विभागवार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे। त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे। डॉक्टर साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यात नेमकी मान्सून टक्केवारी कशी असेल याची माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पश्चिम विदर्भात 116% पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। तर मध्य महाराष्ट्रात 110% पावसाचा अंदाज आहे।
पूर्व विदर्भात 160% पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. मराठवाड्यात 109% पावसाचा अंदाज डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. उत्तर महाराष्ट्रात 102% पावसाचा अंदाज आहे. कोकणामध्ये 98% पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात 97.16% पावसाचा अंदाज डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय.